तुझं आईपण खूप वेगळं आहे. प्राण्यांविषयीचं ते आईपण आहे. तर हे आईपण तू कसं जपतेस आणि कसं जगतेस? नाही, वेगळं नाही आहे. मला असं वाटतं आई पण जसं सर सर जितू सर नेहमी सांगतात, की आई ही वृत्ती आहे, ही भावना आहे, हे फीलिंग्ज आहे. मग हे तुमच्या मुलासाठी पण असं असं गरजेचं नाही आहे, की तुम्ही जन्म दिला बायोलॉजिकलीच तुम्ही आई असला तरच तुमच्यात ते आईचे गुण येतात. तर ते असतात एका प्रत्येक स्त्रीमध्ये असतात. आणि मला असं वाटतं, की त्यामुळे ना हे मला रिअलाईज झालं जेव्हा माझ्याकडे ते डॉग्स यायला लागले आणि एकानंतर 2, 3, 4 आता 8 डॉग्स आहेत आणि 10 घोडे आहेत, 4 गायी आहेत. मला असं त्या सगळ्यांची मी आई आहे आणि ते फीलिंग्ज आहेत ना, ते फीलिंग्स ते म्हणजे ते आलेत आणि मला पण नाही माहिती, म्हणजे जरी मी बायोलॉजिकली आई झालेली नसली तरी ते फीलिंग्ज आहेत. आणि ते मी परवाच एक व्हिडिओ पण टाकला होता, की कामावर जाताना जसं आपलं लहान मूल आपल्याकडे येऊन रडतं आणि म्हणतं आई जाऊ नकोस, तशी माझी ती डॉग आलं माझ्याकडे आणि तिला नव्हतं हवं की मी जाऊ आणि ती घट्ट मला अशी चिटकून होती आणि मला असं होत होतं की बापरे मला जावं लागणार आहे पण मला काम करायचं आहे. सो हे आत्ता मी बोलते तरी माझ्या डोळ्यात पाणी येतं ते तिला आठवण करून. सो ही ममताच आहे ना, हे आईपणच आहे आय थिंक. आणि हे काही वेगळं आईपण नाही आहे, हे आपल्यात असतं एका स्त्रीमध्ये. तुझ्यासाठी हा प्रवास कसा होता? कारण प्रत्येक जण त्या मर्दिनीविषयी भरभरून बोलतंय. त्या मर्दिनीकडनं काहीतरी समाजाला मिळणार आहे आता सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर. तुझ्यासाठी किती म्हणजे हे सगळं आम्हाला वाटलं होतं. हा प्रवास असा असला पाहिजे. नाही तर ते तुम्ही बघा. नाही जोक सपाट, पण ती सांगेलच काय ते. नाही, मी जसं आधी पण म्हणाले की माझ्यावर हा विश्वास ठेवला की मी हे कॅरेक्टर करू शकेल. इथेच माझ्यावर तिथूनच जबाबदारी सुरू झाली होती. आणि मुळात ना म्हणजे आता जेव्हा मर्दिनीबद्दल माझा काय अभ्यास आहे का मला काय वाटतं, तर मला ना मर्दिनी देवी आहे ना, एक शक्ती आहे. आणि मला असं वाटतं प्रत्येक महिलामध्ये ती शक्ती असते कुठेतरी. फक्त एवढंच आहे की ती शक्ती कधी बाहेर येते ना, हे त्या महिलाला माहिती असलं पाहिजे. आणि मुळात काय होतं ना, आजकालच्या एरात आपण बघतोय जे काय घडतंय ना, त्यानंतर खूप सहन करते ती महिला, खूप खूप स्त्री सहन करते. अशा वेळेला कुठे ती लिमिट असली पाहिजे हे म्हणजे मला असं एक आहे ना, मी एक रील बघितली होती आणि त्याच्यात एक खूप छान स्टोरी सांगितली होती. मला ती स्टोरी सांगावीशी वाटते की ना, एक बाई होती जिनी स्वतःला सगळ्यांसमोर एका मॉलमध्ये जाऊन स्वतःला डिस्प्लेवर ठेवलं आणि तिथे तू ऐकलीस ना, त्याच्यावर तिथे लिहिलं होतं की तुम्हाला 6 तास ती फ्री आहे, तुम्हाला तिच्याबरोबर जे करायचं असेल ते करा. तर सुरुवातीला सगळ्यांनी येऊन तिथे सगळ्या वस्तू ठेवल्या होत्या, ज्याच्यात फुलं गुलाबपासनं ते बंदूक चाकूपर्यंत सगळं होतं, रंग सगळं होतं. पहिला 1 तास एक आर्टिस्ट आहे तर तिने तो एक्सपेरिमेंट केला की काय होईल त्याने. पहिले 1-1.5 तास असं झालं की आले, लोकांनी फुलं दिली तिला, तिच्याबरोबर छान वागले, तिच्याशी बोलले. तिला हळूहळू कळायला लागलं की ती रिस्पॉन्ड करत नाही, कारण 6 तास तुम्ही तिला जे करायचं असेल ते करा. हां, त्यानंतर लोक तिच्यावर रंगच टाकायला लागले, तिचे कपडेच फाडायला लागले, तिला ऑड पोझिशनमध्ये सगळं. मग त्यानंतर हळूहळू इतकं झालं की एका माणसाने तर तिचा चाकू घेतला आणि धरला आणि तिला मारायचा प्रयत्न केला. तिने काही केलं नाही. पण ही स्थिती आहे आजकालची. जोवर स्त्री पुढे म्हणजे त्यात तसंच सांगितलं होतं की जोवर ती सहन करते तिच्यावर सगळं करतायत, तिला त्रास देत आहेत, पण जस्ट बिकॉज ती काही बोलत नाही आहे, जस्ट बिकॉज तिचे से नाही आहे, जस्ट बिकॉज ती काही सांगत नाही, तिचे मतं नाही आहे, ती आणि तो एक्सपेरिमेंट ज्या क्षणी त्यातल्या एका माणसाने सरते शेवटी बंदूक घेऊन तिच्यावर रोखली की आता तो मारणार, तेव्हा तो एक्सपेरिमेंट बंद करण्यात आला आणि ती बाई तिथून तर तेच की जस्ट बिकॉज ती सहन करते म्हणून तिला त्रास द्या. पण तिची पण लिमिट आहे ना, तिला पण एक सीमा आहे ना. आणि आय थिंक ती सीमा जर ओलांडली तर ती बाई मर्दिनी होईल. आणि हेच समाजाला सांगितलं. सो आय थिंक हा मेसेज आम्ही आमच्या सिनेमा थ्रू पण देतोय की कुठेतरी तिला तुम्ही म्हणजे तिला होतंय सहनपर्यंत तिची ती सीमा तुम्ही चेक करताय की तिचे लिमिट्स काय. पण एका पॉईंट नंतर तिने पण म्हटलं की नाही, आता नाही, आणि आता बस, आता माझ्यातली मर्दिनी बाहेर आहे. तर साधारण घरातली दिसलेली मुलगी, साधारण असलेली मुलगी, पण ती कशी मर्दिनी होते. सो मला असं वाटतं आत्ता समाजात तशा तशी गरज आहे. इनफॅक्ट स्वतःच्या आतली मर्दिनी ओळखायची गरज आहे आता.